हाय एव्हरीवन. माझं नाव हिंगे हर्षद पांडुरंग. माझी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस 2023मध्ये ऑल इंडिया रँक 93rd म्हणून सिलेक्ट झालं. मी इग्नूचा विद्यार्थी. मी इग्नूमधून मोस्टली भरपूर कोर्स केले. त्याच्यामध्ये मास्टर ऑफ आर्ट्स इन हिस्ट्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि ह्या कोर्सेसचा मला माझ्या अभ्यासामध्ये इवन सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिपरेशनमध्ये भरपूर उपयोग झाला. फर्स्टली पहिली गोष्ट की इग्नूचं मटेरियल खूप छान आहे. त्याच्यामधनं मोस्टली इवन UPSC एक्झामिनर ती इग्नूचं मटेरियल रेफर करतात. त्याची क्वालिटी पाहता प्लस त्याचे डेप्थ पाहता. आणि इवन सिव्हिल सर्व्हिसेसच्या ऑप्शनमध्ये आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या ऑप्शनमध्ये पण मला ते एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या कोर्सचा खूप फायदा झाला. अँड अजून सांगायचं झालं तर इग्नू आपल्याला एक फ्लेक्झिबिलिटी अँड ॲक्सेसिबिलिटी प्रोव्हाइड करते, जे की बाकीच्या कोर्सेसमध्ये आपल्याला रेग्युलर कोर्सेसमध्ये त्या गोष्टी मिळू शकत नाही किंवा मिळत नाही. तर कमी खर्चामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी, मटेरियल प्लस आपल्या वेळेनुसार इवन हाऊसहोल्ड वर्किंग प्रोफेशनल खूप ते पण या गोष्टी संधीचा फायदा घेऊ शकतात आणि आपल्या एज्युकेशनमध्ये ॲडिशन करू शकतात एनी टाईम. आणि डेफिनेटली कन्सिडरिंग की रायझिंग चॅलेंजेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, तर एज्युकेशनचा नक्कीच आपल्याला काही ना काही आपल्या लाईफमध्ये कुठं ना कुठं फायदा होतो. आणि जेवढं आपण जास्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नॉलेज ॲक्वायर करू, त्याचा आपल्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी किंवा पुढच्या लाईफमध्ये कुठं ना कुठं डिसिजन मेकिंगमध्ये नक्कीच फायदा होतो. आणि इग्नू आपल्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते, जे करून आपण त्याचा युटिलाइज केला तर खूप लोकांपर्यंत पोहोचता येईल ॲज कम्पेअर टू कॉलेज आणि रेग्युलर कॉलेज. सो मला असं वाटतं बाकीच्या भरपूर विद्यार्थ्यांनी ज्यांना माहिती नाही त्यांनी पण माहिती घेऊन आपण वेगवेगळ्या आपल्या ज्या आवडीच्या सब्जेक्टमध्ये नक्कीच आपण डिप्लोमा करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पण आहे, मास्टर्स आहे, इवन बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या आहेत जे की अफोर्डेबलमध्ये आपल्याला मिळू शकतात आणि मिळतात पण. तर ह्या गोष्टीचा सर्वांनी मला असं वाटतं एक प्रकारे लाभ घेतला पाहिजे. थँक्यू.